नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये। बघा आपण टेस्ट घेतली, एकूणातली टेस्ट होती बघा आपली नवोदय आणि स्कॉलरशिपची। तर नवोदयची आपली कालची जी टेस्ट झाली तिचं आज आपण सोल्युशन घेतोय। नवोदयची ही टेस्ट होती कम्प्लिटली 30वी टेस्ट होती। ओके, 30वी टेस्ट होती, त्यातल्या त्यात ही मॅथ्सची 10वी टेस्ट होती। या टेस्टचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं। या टेस्टचं नाव होतं एकचल समीकरणे। काय नाव होतं? एकचल समीकरणे। आणि हे समीकरणे जशाला तसे तुमच्या नवोदय स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये येणार। नुसतं नवोदय स्कॉलरशिपच्याच नाही तर जेवढ्या स्पर्धा परीक्षा असतात, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, पार एमपीएससी पर्यंतचे जशाला तसे गणित येणार याची गॅरंटी। ठीक आहे। आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही टेस्ट सोडवली, आम्हाला युट्यूबला दिसते, पण तुम्ही टेस्ट नेमकी घेतली कुठं, कोणाची घेतली? तर बाळांनो बघा, टेस्टचं सोल्युशन तर घ्यायचंच आहे आपल्याला। आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे बघा। एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे। या प्ले स्टोअरला आपलं इंग्लिश मीडियम मधून नवोदय असेल, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल आणि मिशन नवोदय 2026 नावाची ही जी बॅच आहे, ह्या सगळ्या बॅचेस प्ले स्टोअरला चालू आहेत। तुम्ही त्या बॅचेस घेऊ शकता। एक मिशन म्हणजे रेकॉर्डेड नवोदय म्हणून एक फ्री बॅच सुद्धा आहे, जी फक्त 20 ते 30 रुपयामध्ये फक्त त्या ॲपचा खर्च येतो। त्याच्यामध्ये 365 प्लस व्हिडिओ आहेत। ती बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या गरजूंनी ती बॅच घेऊन त्याच्यातून सुद्धा अभ्यास केला तरी चालते। आता बघूयात आपली टेस्ट। तर बघा टेस्ट काय होती? टेस्ट होती बघा एकदम सोपी, एकचल समीकरणावर जे परीक्षेत येणारे जशाला तसे गणित। तर पहा, 4 जर a बरोबर 3 आणि b बरोबर 5 असेल तर 2a अधिक 4b बरोबर किती? एकदम सोपं, तुम्हाला त्या दिवशी शिकवलंय सगळं मी। आणि आपण जे चॅप्टर घेतले किंवा जे शिकवले त्याच्यावरची जी टेस्ट आहे, एकदम सोपं साधं सिंपल करून तुम्हाला शिकवलेलं होतं बाळांनो। बघा काय म्हणते ते 2a अधिक 4b असं ते म्हणते। 2a अधिक 4b बरोबर किती, हे असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे। प्रश्न एकदम सोपा आहे, बरोबर किती? आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे 2 आहेत, हे 2 याला म्हणतात सहगुणक। काय म्हणतात बाळांनो? सहगुणक। आणि हे जे असतं हे आहे चल। काय आहे? चल। चल म्हणजे काय? तर इंग्रजीतलं किंवा मराठीतलं ए टू झेड किंवा अ ते ज्ञ पर्यंतचं कोणतंही एखादा अक्षर म्हणजे चल। या दोघांमध्ये नेमकी काय असतं? चिन्ह नसतं। चिन्ह नसतं म्हणजे काय असते बाळांनो? गुणाकार असतो। ठीक आहे, म्हणूनच याला काय म्हणतो आपण? सहगुणक, कोएफिशियंट असं म्हणत असतो। ठीक आहे, इथपर्यंत आपण तुम्हाला सगळं शिकवलं होतं। मग आज काय करायचं आपल्याला या गणितामध्ये? हे काहीच नाही, फक्त जशाला तसं ठेवायचं बाकी सगळं। आणि आपल्याला काय करायचं बाळांनो? एकदम साधं सिंपल सांगतो तुम्हाला। आपल्याला फक्त काय करायचं आहे? याच्या जागेवर किमती टाकायच्यात। बघा हे 2 जशाला तसे सहगुणक आहे, 2 जशाला तसा सहगुणक आहे म्हणून 2 काय केला आपण? जशाला तसा ठेवला। गुणाकाराचं चिन्ह, दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणून गुणाकाराचं चिन्ह दिलं। ए ची किंमत आपल्याला दिलेली आहे, ए ची किंमत किती आहे? 3, म्हणून हे 3 लिहिले। प्लस 4 जशाला तसं सहगुणक आहे। दोघांमध्ये चलामध्ये आणि सहगुणकामध्ये सहगुणक का म्हणतात? कारण ते त्याच्यासोबत गुणाकारामध्ये असतं म्हणून याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह। बी ची किंमत किती आहे? 5 दिलेलीच आहे म्हणून ही आपण लिहिली 5। ओके, चलो ठीक आहे। मग आता पहा काय आलं आपल्याकडे? 2 गुणिले 3 अधिक 4 गुणिले 5। आता तुम्हाला बोडोमास शिकवलेला आहे मी। पहिल्यांदा काय सोडवायचं असतं रे बाळांनो? कंस। त्याच्यानंतर काय सोडवायचं असतं? भागाकार आणि गुणाकार। त्याच्यानंतर काय सोडवायचं असतं? बेरीज आणि वजाबाकी। ही टेक्निक सांगितली तुम्हाला। पहिले ते उतरण मांडून ठेवायची, एकावर एक 3 गोल है ना, कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी। याच्यामध्ये या दोघांपैकी जे आधी क्रमाने येईल ते आधी सोडू शकता। या दोघांमध्ये सुद्धा जे क्रमाने आधी येईल ते आपण सोडू शकतो। ओके, ठीक आहे। फक्त खालचं वर न्यायचं नाही, वरचं खालचं पायरी विसरायची नाही। ओके, चलो ठीक आहे। मग काय? पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करू। 3 दोन्ही 6, आपण लिहिले 6। प्लसचं चिन्ह जशाला तसं देऊन टाकलं। परत आता दुसरी संख्या काय आपल्याकडे? 4 गुणिले 5। मग या दोघांचा गुणाकार करू। कारण काय? तर गुणाकार आपल्याला आधी करावा लागतो। गुणाकार वरच्या स्टेपमध्ये, त्याच्याशिवाय आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही। मग 4 पंचे किती झाले बाळांनो? 20 झालं। मग आता पहा 20 आणि 6 किती आलं रे उत्तर? 26 आपलं उत्तर आलं बाळांनो। 20 अधिक 6 26 आहे का ऑप्शन मध्ये? बघा बरं, ऑप्शन क्रमांक बी मध्ये 26 हे उत्तर आहे आणि तेच आपलं करेक्ट उत्तर आहे बाळांनो। चलो ठीक आहे। दुसरा प्रश्न बघा आता बघा 8x - 10 बरोबर 5x अधिक 2 हे समीकरण सोडून x ची किंमत काढा। परफेक्ट शिकवले तुम्हाला, जशाला तशी गणित आले। पहिल्यांदा गणित पहा काय आहे? 8x - 10 बरोबर 5x अधिक 2 आणि काय म्हणते? x ची किंमत काढा म्हणते। हे सगळं समीकरण सोडवायचे। मी तुम्हाला एक सांगितलं होतं शिकवताना, तुम्हाला काय म्हणलं होतं की समजा आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये युपी बिहार वाले माणसं आली आहे की नाही, हे समजा महाराष्ट्रीयन, किंवा असंही सांगितलं होतं तुम्हाला आपला समजा देश आहे भारत आणि हे पाकिस्तान, तर समजा हे भारतीय आहे की नाही, एक्स वाले जे आहेत ते भारतीय। मग आता भारतीय लोक काय म्हणले? त्याचं आपलं खटकलंय है ना, ऑपरेशन सिंदूर नंतर, किंवा युपी बिहारी आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं सुद्धा आता त्या भाषेवरून खटकलंय। मग काय म्हणले? चलो तुम्ही जे महाराष्ट्रातले नाहीत ते बाहेर निघा, चलो भारतातले नाहीत ते बाहेर निघा। मग आपण काय करणार? याला तिकडे हाकलून देणार
कोणाला? या 10ला, है की नाही? 10 कसा आहे? सिंगल मित्रमंडळ आहे, याच्यासोबत सहगुणक नाही, काय नाही, एकटा आहे, याच्यासोबत मात्र x आहे. मग आपण x वालं पद आपल्याकडे तसंच ठेवलं, पण इकडे तशीच भानगड आहे, यांच्याकडे पण x वालं पद आहे. मग आपण जर या मोकळ्या 10ला इकडे हाकललं तर हे दोन काय करणार? या 5ला म्हणाल चल तू बी तुझ्या राज्यात जा, तू तुझ्या देशात जा, ते त्यांना तिकडून इकडे हाकलून देईल. मग आपण काय केलं बाळांनो? एकदम सोपं. पहा 8x जशाला तसे 10ला हाकलून दिलं, 10 तिकडे जाणार, ते मग आपल्या 5ला हाकलून देणार, मग 5 इकडे येणार. पण 5 इकडे येताना काय? इथं पहा, याच्या 5च्या आधी चिन्ह आहे का? चिन्ह नाही. चिन्ह नाही म्हणजे कोणतं असतं? बेरजेचं असतं. बरोबरच्या चिन्हाच्या इकडे येताना काय होतं बाळांनो? वजा होतं. मग हे झालं वजा 5x. बरोबर आहे. हे +2 जशाला तसे ठेवायचे, त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. आता हे वजाचे 10 जेव्हा इकडे जातील तेव्हा काय होतील? ते +10 होतील. हे सगळं तुम्हाला मी लिहून दिले, सगळं परफेक्ट शिकवलंय, है की नाही? मग आता पहा, इथं आहेत 8x आणि हे आहेत 5x. आता दोघांसोबत x आहे, वजाबाकी होते. पण नुसतं असं जर आलं x - 5 किंवा 5 - x, तर याची वजाबाकी होते का रे बाळांनो? होत नाही. कारण हे काय? ही संख्या आहे आणि हे चल आहे. हे काय? चल. चल आणि संख्या असं दोघांचं वजाबाकी होत नाही. चलो ओके. मग आता इथं पहा, म्हणजे असं साधं समजून घ्या, 8 कोंबड्या आहेत आणि या 5 कोंबड्या आहेत. पैकी 8 कोंबड्यापैकी 5 कोंबड्या उडून गेल्या. उरल्या किती? 3 कोंबड्या उरल्या. कारण दोन्ही कोंबड्याच आहेत. कोंबड्या आहेत म्हणून ठीक आहे. कोंबड्या नसते. इकडे समजा 8 कोंबड्या असत्या आणि तिकडे समजा 3 चिमण्या असत्या आणि 3 चिमण्या उडून गेल्या, तर मग म्हणता आलं असतं का आपण 8 कोंबड्यातून 3 चिमण्या गेल्या म्हणून 5 राहिल्या? नाही म्हणता येत. पण इथं तसं नाही बाळांनो, दोन्हीकडे x आहे. म्हणून काय केलं? 8x - 5x किती आलं रे? 3x आलं. बरोबर. 10 + 2 दोन्हीकडे अधिकचं चिन्ह आहे. बघा, दोन्हीकडे अधिकचं चिन्ह आहे. चिन्ह जर समान असेल, मी तुम्हाला नियम शिकवलाय, चिन्ह समान असेल तर नेहमी बेरीज करायची आणि जे चिन्ह आहे ते कायम ठेवायचं. मग 10 आणि 2 किती झाले? 12 झाले. ओके, चलो ठीक आहे. अधिकचं चिन्ह आहे म्हणून घेतलं काय नाही घेतलं काय फरक पडत नाही. चिन्ह नाही याचाच अर्थ काय असतो? अधिक असतं. मग x बरोबर काय आलं? 12. त्याला भागिले काय आलं बाळांनो? 3. मग x बरोबर काय? भागिले 3 का आलं? कारण इकडे गुणाकारामध्ये तुम्हाला माहिती आहे सहगुणक आहे, इकडून इकडे जाताना गुणाकारातलं भागाकारात गेलं. मग 3 × 1 = 3 आणि 3 × 4 = 12. किती आलं रे उत्तर? 4/1 म्हणजेच काय असते? 4. मग x बरोबर आपलं उत्तर आलं 4. आहे का ऑप्शन मध्ये? हे बघा इथं 1 नंबरच्याच ऑप्शन मध्ये आहे. x बरोबर 4. किती सोपं आहे. काय केलं आपण? x ची पद एकीकडे घेतली, x ची एकीकडे घेतली आणि सिंगल मित्रमंडळ है ना ते एकीकडे घेतलं. मग अशा पद्धतीने आपण हे काय केलं? समीकरण सोडवलं, आपलं उत्तर आलं 4. अगदी सोप्या पद्धतीने. पहा, 8x मधून 5x गेले, 3x उरले आणि 10 + 2 12 झाले. x जशाला तसा 12च्या छेदात 3 आले, कारण इकडे भागाकारात होते. 3 × 4 = 12. कोणत्याही संख्येच्या छेदात 1 असेल, समजा असं 5 असेल आणि त्याच्या छेदात 1 असेल तर याचा अर्थ 5च असतो. हे तुम्हाला शिकवलं मी. छेदात प्रत्येक संख्येच्या, आता याच्या खाली काहीच नाही याचा अर्थ याच्या खाली 1 असतो, याच्या खाली काही नाही याचा अर्थ 1 असतो, याच्या खाली काही नाही याचा अर्थ 1 असतो. हे तर तुम्हाला मी सांगितलंय. ओके, चलो पुढचा प्रश्न पहा, तिसरा. एका संख्येत 5 मिळवले असता उत्तर 30 येते. हे समीकरणामध्ये कसे लिहाल? पहा, समीकरण शिकवलेत मी तुम्हाला. एक चल, मी काय म्हणलं होतं? एक संख्या नाव आलं की काय करायचं? पहिल्यांदा बाळांनो, एक संख्या म्हणलं की इथे x लिहून टाकायचं. चलो ठीक आहे, सांगितलं मी तुम्हाला परफेक्ट, काहीच करायची गरज नाही. एक संख्या म्हणलं की काय केलं आपण? x लिहिलं. 5 मिळवले म्हणजे काय? 5 मिळवल्याचा अर्थ याच्यात काय केले? +5 केले. बरोबर आहे, +5 केले, संपला विषय. असता उत्तर 30 येते म्हणजे त्याचं बरोबर उत्तर काय? उत्तरच्या जागी काय करायचं? फक्त बरोबर लिहायचं. उत्तरच्या जागी काय लिहायचं बाळांनो? हे बघा, हे जे उत्तर आहे उत्तरच्या जागी काय लिहायचं असते? बरोबर. आणि समोर 30 आहे ते 30 लिहून टाकायचं. झालं, संपलं. गणित सोडवायचं काम नाही, आपलं जागेवर आलं सगळं. पहा काय आलं? x + 5, त्याच्यानंतर आले बरोबर आणि त्याच्यानंतर आलं 30. झालं आपलं समीकरण. चलो, हे समीकरण पहा, आपल्याला काय करायचं? फक्त समीकरणामध्ये लिहायचं, उत्तर काढायचं नाही. समीकरणामध्ये असं आहे का? पहा बरं कुठे? x + 5 = 30. x + 5 = 30. बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. x + 5 = 30. झालं. काहीतरी करायचं होतं का गणितामध्ये? काहीच नाही. किती परफेक्ट शिकवलं तुम्ही, तुम्हाला जशाला तसं आलंय. आणि असेच प्रश्न पेपरमध्ये येणार बाळांनो, जशाला तसे. चला ठीक आहे, आता याला जर सोडवायचं असेल तर आपण सोडवू पण शकतो. याची याची बेरीज होते का रे? होत नाही. x जशाला तसं राहतं. हे 30 सिंगल मित्रमंडळ आहे, इकडे अधिक आहे तर इकडे हे -5 मध्ये जाईल आणि मग x बरोबर काय येणार? तर 25 येणार. x बरोबर 25 हे सोडवल्यावर येतं, पण आपल्याला सोडवायचं सांगितलेलं नाही. सोडवायचं सांगितलं का? आपल्याला फक्त समीकरण मांडायला सांगितलं, जे आपण इथं मांडलंय. चलो ओके, ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला जर शिकायचं असेल बेसिक पासून गणित सगळं, पार तलाठी भरतीपर्यंत, पार MPSC पर्यंत सगळ्याला सगळंच गणित, तर आपल्या ATM गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या बरं का. परत सांगतोय मी तुम्हाला. चलो ओके, पुढचं पहा आता. 4a - 3b ला 2 ने गुणलं तर, आहे तर 2 आहे, 2 ने गुणले तर खालीलपैकी कोणते उत्तर येईल? बघा काय म्हणते? 4a - 3b या दोघांना कशाने गुणायचं म्हणते? पहा, 4a - 2b ला कशाने गुणले? 2 ने गुणले. या दोघांना काय करायचं? गुणीला किती आहेत? 2. पण या दोघांना पण गुणायचंय. एकट्या 3b ला गुणायचं का? जर आपण असं लिहिलं तर याचा अर्थ काय होतं बाळांनो? की फक्त 3b ला गुणाकारामध्ये 2 आहेत, 4 मात्र सुटून चाललाय.
4 काय व्हायलाय सुटून चाललाय, मग आपल्याला 4 सुटू द्यायचा का, 4 सुटू द्यायचा नाही. मग आपल्याला काय करायचंय तर आपल्याला हे दोघांना गुणायचंय. मग दोघांना गुणायचं असेल तर याचा अर्थ असतो असा, कंसामध्ये टाकून द्यायचं जर दोघांना गुणायचं असेल तर. ओके चलो ठीक आहे. मग काय झाले 4a वजा 3b गुणिला 2. आता याला आपण सरळ कसं लिहून घ्यायचं तर सुरुवातीला आपण काय करायचं 2 लिहायचं आणि कंसामध्ये लिहायचं 4a वजा 3b. तुम्ही म्हणसाल सर इथं गुणाकाराचं चिन्ह लिहिलं नाही, तर तुम्हाला माहिती आहे कंस आणि कंसाच्या बाहेरची संख्या याच्यामध्ये नेहमी गुणाकाराचं चिन्ह असते. जर तिथे चिन्ह नसेल तर चिन्ह आहे का नाही, म्हणजे दोघात काय गुणाकार. मग आता आपण गुणाकार कसा करणार बाळांनो बघा, पहिल्यांदा 2नी काय करणार या 4a ला गुणणार, बेचोक 8a झालं. चलो ओके ठीक आहे. आता या 2नी कशाला गुणणार तर 3b ला गुणणार, बेत्रिक 6 6b किती झालं 6b झालं. दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे वजाचं, मग वजाचं चिन्ह देऊन टाकलं. हेच आपलं उत्तर आहे बाळांनो, 8a वजा 6b. सिंपल आहे का त्याच्यामध्ये बघा 8a वजा 6b. बघा हे इथं उत्तर आलं 8a वजा 6b. इथं 2 होत्या, हे चुकून पीपीटी बनवताना विसरले असतील. चला हे 2 लक्षात राहू द्या मध्ये. चलो ओके पुढचं गणित पहा. आता पहा जर p बरोबर 3q बरोबर 5 असेल तर p चा वर्ग अधिक 2q बरोबर किती. प्रश्न विचारलाय आपल्याला p चा वर्ग अधिक 2q बरोबर किती. काय करायचं रे बाळांनो, तुम्हाला सांगितलं होतं मी एक साधी सिंपल गोष्ट सांगितली होती. एक साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितली होती की बाबा काय करायचं, जर समजा p बरोबर 3 आणि q बरोबर 5 असेल तर p चा वर्ग अधिक 2q बरोबर किती. तर काय करायचं p चा वर्ग काय येतो, p चा वर्ग एकदम साधा सिंपल सोपी गोष्ट आहे. p ची किंमत आपल्याला दिलेली आहे, या p ची किंमत 3 आहे म्हणून काय करा, म्हणून तुम्ही p ची किंमत जशाल तशी जागेवर टाकून द्या. p ची किंमत 3 टाकली, त्याचा वर्ग 2 अधिक, आता बघा q ची किंमत किती आहे. सर मला एक क्लास चालू आहे, 20-25 मिनिटं लागतील. हो हो हो. तर बघा लक्षात घ्या 3 चा वर्ग. ओके आता 2q आहे, मग 2q म्हणल्यावर काय 2 जशाला तसे. आता हे जे q आहे q ची किंमत किती दिली 5 दिली, 5 q ची किंमत किती आहे बाळांनो 5 आहे. पण आता हे सहगुणक असतो म्हणून या दोघांमध्ये कशाचं चिन्ह असते गुणाकाराचं, म्हणून आपण इथं गुणाकाराचं चिन्ह दिलं आणि नंतर आपण काय लिहिणार q ची किंमत लिहिणार 5 लिहिली. ओके परफेक्ट आहे. आता बघा 3 चा वर्ग म्हणजे याचा अर्थ काय असतो 3 गुणिला 3 असतो बाळांनो, अधिक हे 2 जशाला तसे आणि गुणिला 5 जशाला तसे. पहा 3 त्रिक 9 अधिक 5 दोन्ही 10, मग 10 आणि 9 किती झाले तर 19. आपलं उत्तर किती आलं बाळांनो 19 आपलं उत्तर आलं. ऑप्शन मध्ये 19 आहे का पाहून घ्या, ऑप्शन मध्ये 19 आहे. चलो ओके ठीक आहे, ऑप्शन मध्ये किती आहे 19 आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा पहा 3b वजा 2a या पदावलीला 4 ने गुणले असता किती उत्तर येईल. जसं आताच आपण केलं याच्यापूर्वी काय करायचं, पहिल्यांदा ही पदावली जशाला तशी घ्यायची 3b वजा 2a. आता या 2a आहे, हा सॉरी 2a, या दोघांना पण 4 न गुणायचं म्हणून याला आपण कंसात टाकलं. एकट्याला गुणायचं असतं ते वेगळी गोष्ट आहे, पण दोघांना गुणायचंय आणि गुणिले किती आहे 4 म्हणून हे 4 इथं लिहिले. ओके चलो ठीक आहे, याच्या आधी आपण सेम गणित असं पाहिलं. मग 4 त्रिक 12 b जशाला तसं, वजाचं चिन्ह आहे जशाला तसं देऊन टाका. ओके ठीक आहे. आता यांनी याला घेणार 4 दोन्ही 8a जशाला तसं. आपलं उत्तर काय आलं 12b वजा 8a आहे का याच्यात पहा बरं 12b वजा 8a. हे बघा इथं ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. परफेक्ट कळालं. पुढचा प्रश्न बघा, एका संख्येला 9 ने भागले असता उत्तर 9 येते तर ती संख्या कोणची. याला 2 प्रकारे करता येतं, ऑप्शन मधून पण जाता येते. पहा याला भागिले 9 करून पहा किती आलं रे 9 8 72. याला भागिले 9 करून पहा 9 10 90. याला भागिले 9 करून पहा 9 5 45. याला भागिले 9 करून पहा 9 9 81. आलं आपलं 9 उत्तर. ठीक आहे, असं पण येतं. पण असं करायचं नसेल, असं येत नसेल तर आपलं जे शिकवले ते पहा, एका संख्येला म्हणलं की पहिल्यांदा काय करायचं x कितीनं भागलंय 9 ने म्हणून भागिले 9 बरोबर किती येते म्हणते 9. झाली आपली पदावली मांडून तयार झाली. मग x भागिले 9 बरोबर 9. मग x जशाला तसं हे 9 जशाला तसे. आता इकडचे भागाकारातले 9 इकडे जाताना गुणाकारात जातील. मग x बरोबर 9 9 81. आलं का आपलं 81 बाळांनो. दोन्ही पद्धतीनं ऑप्शन मध्ये पण जाऊ शकतो, इकडून पण, दोन्ही पद्धतीने आपण हे गणित करू शकतो आणि अगदी परफेक्टपणे करू शकतो. ठीक आहे, एकदम बारकाईनं. चला पुढचं गणित पहा. जर x बरोबर 8 किती आहेत x बरोबर 8 आणि y बरोबर 2 तर x गुणिला y बरोबर z तर z ची किंमत किती. पहा x बरोबर किती दिले बाळांनो 8 दिले, y बरोबर किती दिले 2 दिले आणि काय म्हणते x गुणिले y बरोबर किती आहेत म्हणते z आहेत म्हणते. x गुणिले y बरोबर z तर z ची किंमत. आता x ची किंमत x च्या जागी ठेवून द्या, x ची किंमत किती आहे 8 गुणिले जशाल तसं y ची किंमत किती आहे 2 बरोबर काय म्हणते z आहे. मग 8 दोन्ही काय झाले रे बाबा 16. संपला ना विषय, आलं ना आपलं उत्तरच.
काय म्हणते एक्स गुणिला वाय बरोबर झेड आहे. तर झेडची किंमत किती, एक्स म्हणजे 8 आहे, वाय म्हणजे 2 आहे, 8 2 16. आला आपलं उत्तर. ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर आहे बाळांनो. कळतंय ना, किती इझी आहे, किती सोपं आहे. आणि हे सगळं तुम्हाला झालेलं आहे एकदम. भरपूर मुलांना 25 पैकी 24, 25 24 25 पडले. एखादा प्रश्न चुकलाय, भरपूर मुलांना पैकीच्या पैकी मार्क पडलेत. आता बघा पुढचा प्रश्न. एक्स बरोबर 14 असेल आणि 280 भागीला एक्स बरोबर वाय, तर वाय ची किंमत किती. बघा आपल्याला एक्स ची किंमत दिलेली आहे. आता आपल्याला हे मांडून घ्यायचंय फक्त. काय, हे जे समीकरण आहे मांडायचं. पहा 280 आहे, हे लिहून टाकले आपण 280. भागीलाचा अर्थ काय असतो मी तुम्हाला वारंवार सांगितलं. भागिले म्हणजे काय असते, छेदात लिहायचे असतात. भागिले म्हणजे काय, छेदात लिहून टाकले. भागिले किती आहे एक्स, एक्स ची किंमत किती दिली 14 लिहिले. बरोबर काय म्हणते वाय. मग वाय आता येईलच ना आपल्याला जर आपण हे सोडवलं तर. पहा 14 दोन्ही 28 आणि 0 ला 0, काय आलं रे 20 उत्तर आलं. जर आपण हे समीकरण सोडवलं, एक्स ची किंमत ठेवून जर समीकरण सोडवलं तर आपल्याला वाय ची किंमत लगेचच्या लगेच मिळाली. असं नाही करता आलं तर तुम्ही साधा पण भागाकार करू शकता. 280 आणि भागिले किती आहे बाळा, एक्स आहे. एक्स ची किंमत काय दिली 14. मग 14 दोन्ही 28, 28 मधून 28 गेले 0 राहिले, हा घेतला 0. वरतून एक संख्या घेतली कधी की त्याला भाग घालावाच लागतो, जात नसेल तर 0चा द्यावा लागतो. मग 14 0 0, शून्यातून 0 गेले 0 बाकी राहिले. याला म्हणतो आपण बाकी, याला म्हणतो भाज्य, याला म्हणतो भागाकार आणि याला म्हणतो भाजक. हे तर तुम्हाला शिकवलेलं आहे मी. ओके चलो ठीक आहे. मग आपलं उत्तर काय आलं बाळांनो 20 आलं. 20 आहे का याच्यात, ऑप्शन क्रमांक बी मध्ये 20 उत्तर आहे. कळतंय, इझी आहे, सोपा आहे. चला पुढचा प्रश्न बघा. जर पी बरोबर 5 असेल तर पी गुणिला क्यू बरोबर 40 असेल तर क्यू ची किंमत काढा. आपल्याला दिलं हे समीकरण. ओके, याच्यातली आपल्याला किंमत काढायची आहे क्यू ची. पी ची किंमत दिलेली आहे. पी ची किंमत किती आहे 5 आहे. मग पहा पी समीकरण वाटल्यास परत लिहून घ्या. पी गुणिला क्यू बरोबर 40. पी ची किंमत किती दिली 5, हे लिहून घेतले 5 गुणिला क्यू जशाला तसे बरोबर 40. आता काय होईल रे बाळांनो, हे क्यू आहे आणि 5 आहे, दोघांचा गुणाकार केला तर 5 क्यू येणार. पण तसं करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, क्यू जशाला तसा ठेवून द्यायचा आहे, 40 जशाला तसं. इकडचे 5 इकडे कशामध्ये आणायचे, भागाकारामध्ये. मग क्यू बरोबर काय झालं 5 1 5 आणि 5 8 40. क्यू बरोबर 8 झालं. आलं आपलं उत्तर. क्यू बरोबर किती आलं 8 आलं. 8 ठीक आहे. ओके, क्यू बरोबर 8. चला पुढचं दार लागते बरोबर. पुढचं घ्या. बघा एका संख्येच्या 5 पट 75 होते. एका संख्येच्या 5 पट 75 होते तर ती संख्या कोणची. एकदम सोपं करून सांगतो. एक संख्या म्हणलं की आपल्याकडे काय असते रे बाळांनो, एक्स असतं. च्या म्हणजे काय असते, गुणाकार असतो. 5 पट म्हणजे पण गुणाकारच असतो, म्हणजे 5 एक्सच्या 5 बरोबर आहे. ठीक आहे. एका संख्येच्या म्हणजे कोणत्या पण एक संख्या कोणती गृहीत धरतो आपण, एक्स धरत असतो. कोणती धरू शकता तुम्ही, ए बी सी डी अ ब क ड काही धरू शकता. पण सगळ्यात सिंपल सांगतो तुम्हाला की एक संख्या म्हणजे काय असते एक्स आणि त्याच्या 5 पट, पट म्हणजे गुणाकार. मी तुम्हाला लिहून दिले, पट म्हणजे काय असते गुणाकार. मग 5 पट म्हणजे कितीने गुणल्यावर 5 ने गुणल्यावर. याचा अर्थ असा होतो एक्स गुणिला 5 बरोबर काय येतं 75. तर ती संख्या कोणची, एक्स गुणिला 5 बरोबर 75. ती संख्या कोणची, तर पहा एक्स जशाला तसं गुणिले 5 जशाला तसं, सॉरी एक्स जशाला तसं घेऊया बरोबर हे 75 जशाला तसे. आता हे गुणाकारात जे 5 आहेत ते इकडे जातील भागाकारामध्ये. मग एक्स बरोबर काय येईल 5 1 5 उरले 2 आणि 5 5 25. किती आलं रे 15. असं तर येतच, असं तर येतच. पण ऑप्शन मधून पण तुम्ही जाऊ शकता. एक संख्या त्याच्या 5 पट करायची म्हणजे काय होते, एक संख्या एक्स धरली त्याच्या 5 पट म्हणजे काय होते, त्याच्या 5 पट म्हणलं तर 5x होते बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे त्या x ला 5 ने काय करायचं गुणायचं. पहा बरं याला गुणून पहा 5 ने, प्रत्येकाला 5 ने गुणून पहा. 15 5 75 आलं. 19 5 येत नाही, 75 5 येत नाही, मोठंच होऊन जाते. फक्त 15 गुणिला 5 केलं तरच 75 येते. म्हणून ती संख्या काय असेल एक्सच्या जागी काय येणार बाळांनो 15 येणार. ओके चलो ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 2a अधिक 3b बरोबर 50 या पदावलीत जर a बरोबर 2 असेल तर b बरोबर किती. पहा पदावली आपल्याला दिलेली आहे. ही पदावली काय बाळांनो 10a अधिक 3b बरोबर 50 दिलेला आहे. या पदावलीत a ची किंमत किती आहे म्हणते 2 आहे म्हणते. a ची किंमत किती आहे 2. तुम्हाला मी हे सांगितलंय जर असं असेल 5x असेल किंवा 5b असेल तर ह्या दोघांमध्ये काय असतं गुणाकाराचं चिन्ह. म्हणजे पहा 10 गुणिला a ची किंमत किती आहे 2 म्हणून 2 अधिक 3 गुणिला b बरोबर किती आलं रे 50. आता याचा दोघांमध्ये आपण गुणाकार करून घेतला. बघा 10a म्हणजे काय असते 10 गुणिला a असते, 3b म्हणजे काय असते 3 गुणिला b असते. मग आता याचं काय केलं आपण 10a ची किंमत दिली म्हणून 10 गुणिला 2 केलं. b ची किंमत आपल्याला दिलेलीच नाही बाळांनो म्हणून 3b जशाला 3 गुणिला b आपण जशाला तसं ठेवलं आणि इकडे 50 आहे. चलो ओके ठीक आहे. मग आता काय होईल हे 10 गुणिला 2 किती होणार रे बाळांनो 10 गुणिला 2 होणार 20. चलो ठीक आहे. अधिक
हे 3 गुणिला बी म्हणजे काय 3 बीच आहे, याची करायची गरज नव्हती, पण ठीक आहे तुम्हाला कळावं म्हणून फक्त गुणाकार असतो म्हणून सांगितलं मी. चलो हे 50. मग आता हे 3 बी राहिलं जशाला तसं, हे 50 जशाला तसं. आता हे जे 20 आहेत मोकळे आहेत, हे बी वालं पदवालं याला हकललं तिकडं. मग आता पहा याच्या समोर चिन्ह आहे का नाही, चिन्ह नाही म्हणजे अधिकचं असतं, मग या अधिकचे 20 इकडे जाऊन काय होतील -20 होतील बाळांनो. मग आता बी बरोबर 50 मधून 20 गेले 30 उरले आणि हे जे 3 गुणाकारात आहे इकडं भागाकारामध्ये येतील आणि मग आपलं उत्तर बी बरोबर किती येणार 3 1 3 3 0 0. बी बरोबर आलं 10. काय आलं रे बाळांनो उत्तर बी बरोबर 10 हे उत्तर आलं आहे का ऑप्शन मध्ये पहा बरं. हे बघा ऑप्शन क्रमांक ए बी बरोबर 10. चलो ओके पुढे. आता पहा जर x बरोबर 5 आणि y बरोबर 4 असेल तर 2x वजा 6y ची किंमत किती. आपल्याला किंमत विचारली याची. चलो ओके आणि दिलेली आहे बघा x बरोबर 5 आणि y बरोबर 4. मग काय करणार आपण हे 2x जशाला तसं वजा 6y जशाला तसं. काय करायचं काही बदल करायचा नाही. आता आपल्याला किंमत x ची आणि y ची दोघांची दिली. मी तुम्हाला सांगितलं हे सहगुणक असते, या दोघांमध्ये गुणाकार असतो आणि या दोघांमध्ये गुणाकार असतो. मग सिंपल आहे 2 जशाला तसे घेऊ, दोघांमध्ये गुणाकार असतो म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि x ची किंमत आहे 5 म्हणून देऊन टाकली. वजाचं चिन्ह जशाला तसं हे 6 घेतले. आता y गुणाकारात असते म्हणून गुणाकाराचं चिन्ह आणि y ची किंमत 4 दिली म्हणून 4 लिहून घेतली. आता काय करू बाळांनो आपण या दोघांचा गुणाकार 5 दोन्ही 10 वजाचं चिन्ह जशाला तसं साइन चोक 24. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला आता सोडवायचं. तुम्हाला माहिती आहे मी बेरीज वजाबाकीचे नियम शिकवताना सांगितले की जर समजा बेरीज आणि वजाबाकी करताना किंवा कोणते बेरीज वजाबाकीची पदावली सोडताना जर बेरीज आणि वजाबाकी असे दोन चिन्ह आले, विरुद्ध चिन्ह आले है की नाही किंवा परस्पर विरोधी चिन्ह आले तर दोघांमध्ये नेहमी काय होतं बाळांनो वजाबाकी होते. दोघांमध्ये नेहमी वजाबाकी होती. मग आता पहा इथं 24 कसे आहेत वजा आहेत, 10 कसे आहेत 10च्या समोर चिन्ह नाही, चिन्ह नाही म्हणजे काय अधिक आहेत. आता इथं चिन्ह वेगवेगळी आहेत, चिन्ह वेगळी म्हणून यांची काय होणार रे वजाबाकी होणार. वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या काढून टाकायची. 24 मधून 10 गेले, काढता येत नसतील तर असे काढू शकता तुम्ही. 24 वजा 10 किती उरले रे बाबा 14 उरले. मग आपल्याकडे उरले किती, आपल्याकडे उरले 14. आता प्रश्न पडतो या 14ला चिन्ह कोणतं द्यायचं. इथं वजाचं आहे आणि इथं अधिकचं आहे तर चिन्ह कोणतं देत असतो बाळांनो आपण नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला. मग आता चिन्ह कोणतं द्यावं लागेल, मोठी संख्या कोणची आहे 24, मग 24ला चिन्ह कोणतं आहे वजाचं म्हणून याचं उत्तर आलं वजा 14. काय आलं बाळांनो वजा 14 उत्तर आलं. ऑप्शन मध्ये आहे का पहा 2 नंबरचं आहे. आणि पहिला ऑप्शन बघा कसं फसवं दिलंय फक्त 14. जर आपल्याला चिन्ह लक्षात राहिली नाही आपला सत्यानाश झाला. मग पहा आता बरोबर दिलंय वजा 14. ओके करेक्ट आहे. चलो पुढचं बघा एका संख्येला 17ने भागले तर भागाकार 7 येतो. ही अट पूर्ण करणारे समीकरण कसे होईल. फक्त समीकरण बनवायचं आपल्याला सोडवायचं का नाही. मी तुम्हाला ट्रिक सांगितली. एक संख्या म्हणलं की काय कोणती पण घ्या. आता ऑप्शन मध्ये इकडे ये दिसतंय म्हणून आपण ये घेऊ, नाही तर आपण x घेतो नेहमी. मग आता एक संख्या म्हणलं की आपण ये घेतलं, 17ने भागले म्हणजे भागिले किती आहेत 17. उत्तर किती येते म्हणते किंवा भागाकार, भागाकार आणि उत्तर एकच असते. तुम्हाला लिहून दिले मी. भागाकार किती येतो म्हणते 7. झालं संपलं आपलं. काय आलं a भागिले 17 बरोबर 7. पण आता इथं असं ऑप्शन दिसतंय का आपल्याला दिसत नाही. पण a भागिले 17 याचा आणखी एक अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. कोणत्याही संख्येला भागिले एखादी संख्या असेल तर त्याला अंश आणि छेदात लिहितात. मग आपण काय करणार a छेद 17 बरोबर 7. ऑप्शन क्रमांक ए a छेद 17 बरोबर 7 आलं. a छेद 17 बरोबर 7. चलो ठीक आहे कळलं सोपं आहे. आता पुढचं बघा, पुढचा प्रश्न बघा. 6y बरोबर 12 6y वजा 12 बरोबर 3y अधिक 15 असेल तर y ची किंमत किती. समीकरण आपल्याला दिलेलं आहे, किंमत काढायची आहे आणि असे तर आपण चुटकीमध्ये करतोय का चुटकीमध्ये हे की नाही करतो का नाही रे ए जी प्रिया लगेच करतो ना आपण. ये माय सोन्या पिल्ले ये पटकन बघ काय आहे 6y वजा 12 बरोबर 3y अधिक 15. आता काय रे बाबा लई सोपं लई इझी, काय अडचण आहे का काहीच अडचण नाही. काय करायचं आपल्याला किमती म्हणजे फक्त सोडवायचं. बघा आता इथं y वालं पद आहे आणि इकडे y वालं पद आहे. इथं सिंगल मित्रमंडळ एकटा आहे आणि इकडे एकटा आहे. y वालं काय करणार ए चल रे भाई पाकिस्तानी निकल तू असं म्हणणार किंवा यूपी बिहार वाला असेल तर यूपी बिहारी चलो निकलो म्हणाल है का नाही. मग काय होईल 6y जशाला तसं राहील. ते 3y पण तिकडून हाकलून देतील. मग 3y काय होते इथं प्लस होते, प्लसच्या इकडे काय झाले मायनस. बघा 3yच्या समोर चिन्ह आहे का नाही म्हणजे काय असते अधिकचा असते म्हणून आपण काय केलं इकडे येताना त्याला मायनस केलं आणि 3y 6y वजा 3y बरोबर जशाला तसे. हे अधिक 15 आहेत जशाला तसे ठेवले. आता हे इकडे वजा 12 आहेत ते तिकडे जाताना काय होतील अधिक 12 होतील. चलो ओके ठीक आहे. 6y मधून 3y गेले, 6 कोंबड्यामधून 2 कोंबड्या 3 कोंबड्या गेल्या किती उरल्या 3 कोंबड्या उरल्या म्हणजे 3y उरलं इथं. चलो ओके बरोबर. 15 आणि 12 दोघांना अधिक अधिकचं चिन्ह आहे
चिन्ह समान असतील तर नेहमी काय होते, बेरीज होते. मग पहा 15 आणि 12 किती झाले, 27 आणि चिन्ह कायम राहतं. दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. मग आता y जशाला तसं, हे 27 जशाला तसे, भागीला इकडचे जे गुणाकारातले 3 आहेत ते इकडे भागाकारात जातील आणि मग आपलं उत्तर येणार y बरोबर 3 9 27. y बरोबर 9 आपलं उत्तर आलं बाळांनो. काय आलं, y बरोबर 9 आहे का याच्यामध्ये, ऑप्शन क्रमांक सी. कळतंय? चलो अगला, चला पुढचं बघा. आता पुढचं बघा, पुढचं जर x बरोबर 5 किमती दिलेल्या असल्यावर तर काहीच करायचं काम नाही, डायरेक्ट फक्त ते जिथं जिथं x आणि y दिसेल तिथं किंमत ठेवायची. पहा x आणि x बरोबर 5 आणि y बरोबर 3 असेल तर x वर्ग बर अधिक 1 x आणि y 1 x y अधिक y चा वर्ग. काय करायचं बाळांनो, काही करायचं नाही. गणित इतका सोपा विषय, जगात तुम्ही कुठेही जा, तुम्ही चंद्रावर गेले आणि मंगळावर जरी गेले तरी 2 अधिक 2 4च होते, बदलतच नाही. बाकी सगळं बदलल पण गणित कधी बदलत नाही. मग आता पहा x वर्ग, x ची किंमत किती दिली 5, मग 5 चा वर्ग अधिक 1, दोघांमध्ये काही चिन्ह नाही म्हणून गुणिला, x ची किंमत किती आहे परत 5 आहे. आता x आणि y आहे म्हणजे दोघांमध्ये चिन्ह कोणतं असतं, गुणिला, म्हणून गुणिला गुणिलाचे चिन्ह द्यायचे आपण. हे दिलं गुणिलाचं चिन्ह. आता y ची किंमत किती आहे 3 म्हणून 3 अधिक y म्हणजे किती आहे 3 आणि त्याचा वर्ग. आता स्टेप वाढवत नाही, डायरेक्ट करतो, नाही तर पुन्हा तुम्हाला 5 गुणिला 5 करून दाखवलं असतं, पण आता करून टाकू आपण, है की नाही. 5 चा वर्ग किती आहे रे बाळांनो, 25 अधिक 5 3 5 15 आणि 15 1 15च अधिक 3 त्रिक 9 3 त्रिक 9, मग हे 9 झालं. आता 25 आणि 15 किती झाले, यांची बेरीज करा. 25 आणि 15 आणि 9, 25 आणि 15 40 आणि 9 49. किंवा तुम्हाला जर तसं करता येत नसेल तर आधी या दोघांचीच करा. 25 आणि 15 किती झाले 40 अधिक हे किती आहेत 9, मग 40 आणि 9 किती झाले 49. मग आता पहा आपल्याला काय आली, किंमत मिळाली 49. कुठे आहे 49, हे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणजेच डी मध्ये आहे. चलो ओके, कळतंय, सोपं आहे बाळांनो. चला पुढचा प्रश्न बघा. आता बघा, जर आपल्याजवळ ए वस्तू असतील तर त्याचे डझनामध्ये रूपांतर करणारे फक्त समीकरण तयार करायचं. डझन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, डझन म्हणजे काय असते 12. चलो ओके, हे तुम्हाला माहित आहे. डझन म्हणजे किती असतात बाळांनो, 12 असतात. मग आता ए वस्तू आहेत, ए वस्तू म्हणजे समजा कोणत्या पण वस्तू असेल, समजा असं समजा की तुमच्याकडे 240 वस्तू आहे आणि त्याला डझनामध्ये रूपांतर करायचं. डझनामध्ये म्हणजे किती, 12च्या भागामध्ये, म्हणजे याचा काय 12चे भाग करायचे, याचे सगळे 12-12चे वाटे पाडायचे, 12-12चे भाग करायचे, म्हणजेच काय याला भागिले काय करावं लागतील 12. आता 240 नाहीये समजा, ती संख्या ए आहे, झालं ए भागिले 12. पण ए भागिले 12 असं दिलं नाही, याचाच अर्थ काय असतो बाळांनो, ए भागिले 12 म्हणजेच ए छेद 12 सुद्धा असतो. कुठे, मग ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. संपला विषय आपला, सोपा आहे. चला पुढचा प्रश्न बघा. कंपास पेटीची किंमत पेनच्या किमतीच्या 3 पट आहे. बर, आता पहा, कंपास पेटीची किंमत पेनच्या किमतीच्या 3 पट आहे, म्हणजे पेनची किंमत जर x असेल तर कंपास पेटीची किंमत 3x असणार, कारण तिप्पट आहे ना कंपास पेटीची किंमत पेनच्या किमतीच्या. पेनची किंमत किती आहे समजा x, त्याच्या, ही पेन आहे, पेनची किंमत x आहे, तर त्याच्या 3 पट. कशाची, कंपासची. कंपासची 3 पट. 3 पट म्हणजे काय, त्याला गुणिला x, मग x गुणिला काय झालं बाळांनो 3 झालं, म्हणजेच काय येणार x आणि हे 3x येणार. दोघांची किंमत, पेनची किंमत आणि कंपासची किंमत. तर कंपास पेटी व पेनची किंमत 64 रुपये म्हणते, दोघांची मिळून किती आहे म्हणते 64 रुपये. मग काय होईल बघा, पेनची किंमत, आता इथं काय दिले समीकरणामध्ये ए दिले, ठीक आहे, आपण x घेतलं होतं, ए घ्या याच्या जागी, कुठं घ्या ए घ्या. मग काय होणार, ए ही झाली पेनची किंमत, पेनची किंमत झाली ए, अधिक कंपासची किंमत किती झाली रे, कंपासची किंमत झाली ए गुणिला 3 म्हणजे 3a, काय झाली 3a, आणि बरोबर दोघांची बेरीज मिळून किती आहे म्हणते 64. झालं आपलं समीकरण सुटलं. किती सोपं आहे, ए अधिक 3a बरोबर 64, ए अधिक 3a बरोबर 64. ओके, जर याला सोडवायचंच असेल तर आपण सोडवू पण शकतो. ए अधिक 3a, दोन्हीकडे ए आहे, बेरीज होऊ शकते. मग 4a बरोबर 64, मग ए बरोबर 64 भागिले 4, मग ए बरोबर 4 1 4 उरले 2 आणि 4 सक 24, ए बरोबर 16. पण आपल्याला हे काढायचंय का, हे काढायची गरज नाही, आपल्याला फक्त समीकरण तेवढं मांडायचं. ए अधिक 3a बरोबर 16, किंवा आता याच्यामध्ये काय दिलं, आधी 3a दिले, चलो ठीक आहे, 3a अधिक ए बरोबर 64, हे ऑप्शन क्रमांक बी, आधी 3a घेतलं तरी चालते, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ए अधिक म्हणजे आपण असं 4 अधिक 2 लिहिलं काय आणि 2 अधिक 4 लिहिलं काय, काही फरक पडतो का रे, काही फरक पडत नाही. पण वजाबाकीमध्ये फरक पडतो. बेरजेमध्ये जर आपण कोणतीही संख्या आलटून पालटून बेरीज केली तर तेवढीच येते, पण वजाबाकीमध्ये तसं होत
नाही. समजा बघा 8 लिहिलं आणि अधिक 4 लिहिलं काय तर बाळांनो 12च येतं. आता 4 आधी घेतलं अधिक 8 नंतर लिहिलं काय तर बाळांनो 12च येतं. पण 8 वजा 4 लिहिलं तर 4 उत्तर येतं. पण 4 वजा 8 लिहिलं तर मग मात्र वजा 4 उत्तर येतं. उत्तर बदलतं. वजाबाकीमध्ये हे जमत नाही. हे सगळे बारकावे मी तुम्हाला शिकवलेले आहेत. चलो आगे चलते. आता बघा एका रुमालाची किंमत 5 रुपये असेल तर एक्स रुमालाची किंमत किती? एका रुमालाची किंमत 5 रुपये तर एक्स रुमालाची किती? या दोघांमध्ये तिरपा गुणाकार करायचा. एक्स गुणिला 5 है की नाही? सोपा आहे. एक्स गुणिला 5 म्हणजेच काय? कुठं आलं हे? 5 गुणिला एक्स रुपये. एक्स गुणिला 5 काय आणि 5 गुणिला एक्स काय? सारखंच. बस साधं सिंपल आहे. शिकवलेलं आहे तुम्हाला मी. कळतंय? ओके. म्हणजेच साधं सिंपल समजून घ्या. एका रुमालाची किंमत किती आहे? 5. एका रुमालाची किंमत 5. तर 2 रुमालाची किती असेल रे? तर आपण काय करतो? 2 गुणिला 5 करतो. मग एक्स रुमालाची 2च्या जागी एक्स किंमत टाकली तर एक्स गुणिला काय व्हायले? 5 व्हायले. एक्स गुणिला 5 कुठे आहे? हे इथं आहे. 5 गुणिला एक्स किंवा एक्स गुणिला 5 रुपये. चलो ओके ठीक आहे. पुढचं गणित पहा. एका एक्स बरोबर 5 आणि वाय बरोबर 8 असेल तर 2x वजा वाय किती? हा चलो ठीक आहे. 2x वजा वाय. 2 जशाला तसं गुणाकाराचं चिन्ह असतं दोघांमध्ये. एक्स ची किंमत दिली 5 म्हणून 5 लिहिलं. वजा वाय ची किंमत 8 दिली म्हणून 8 लिहिलं. 5 दोन्ही 10 झाले आणि वजा 8 2 काय उत्तर आलं आपलं? 2 उत्तर आलं. हे इथं ऑप्शन क्रमांक डी मध्ये एकदम सोपं. चलो पुढचा प्रश्न. जर m बरोबर 3 आणि n बरोबर 2 असेल तर p बरोबर 5 असेल तर 4m वजा 2n अधिक 3p किती? लई सोपा आहे बरं का. दिसायला दिसते आपल्याला अवघड पण एकदम सोपा आहे. पहिला आहे 4m ओके वजा आहे 2n ओके अधिक आहे 3p. आता मी तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगत असतो. या दोघांमध्ये काय असते? गुणाकाराचं चिन्ह असते कारण हा सहगुणक आहे आणि हा चल आहे. मग 4 घेऊ गुणिले m ची किंमत किती दिली बाळांनो? m ची किंमत दिली 3 म्हणून हे 3 लिहिलं. वजा 2 जशाला तसे घेऊ गुणिले n ची किंमत काय दिली? 2 दिली म्हणून हे 2 जशाला तसे लिहिली. अधिक 3 जशाला तसं लिहू p ची किंमत किती दिली? 5 दिली म्हणून हे गुणिले 5 लिहूयात. आता काय करू? यांचा गुणाकार आता काय करायचं? 4 त्रिक 12 बे दोन्ही 4 आणि 3 पाची 15. ठीक आहे ओके झालं. इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून हे वजा. इथं अधिकचं चिन्ह आहे म्हणून हे अधिक. आता बघा आता आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? तुम्हाला सांगितलं मी कंचे भागू बेओ मध्ये बेरीज आणि वजाबाकी तिसरी स्टेप असते शेवटची. त्याच्यामध्ये काय करायचं? जे सुरुवातीपासून जसं येईल तसं सोडवायचं. पहिल्यांदा या दोघांचं करून घेऊया. आता 12 वजा 4 किती राहिले रे? 8 राहिले. आता हे अधिकचं चिन्ह जशाला तसं 15 जशाला तसे. मग आता 15 आणि 8 किंवा 8 आणि 15 15 आणि 8 किती झाले? 23. चलो ओके. उत्तर किती आलं आपलं? 23 उत्तर आलं आहे का याच्यामध्ये? बघा हे इथं 23 उत्तर आहे. चलो परफेक्ट. चला पुढचं गणित पहा. आता पहा सोपं गणित आहे एकदम. काय करायचं? आपल्याला किंमत काढायची. कशाची काढायची? 3xy वजा y वर्ग. कशाची किंमत काढायची बाळांनो? 3xy वजा y चा वर्ग. मग आता पहा 3 जशाला तसं गुणिला x ची किंमत किती दिली? x बरोबर 2 आहे म्हणून 2 गुणिला y ची किंमत किती दिली? 5 म्हणून 5 आणि वजा y ची किंमत किती आहे? 5 आणि त्याचा वर्ग आहे. चलो ठीक आहे. मग आता हा गुणाकार करायचा. 3 दोन्ही 6 गुणिले 5 वजा 5 चा वर्ग. आता 6 पंच 30 वजा 5 5 25. मग 30 मधून 25 गेले उरले 5. हे आपलं उत्तर बाळांनो. काय आलं उत्तर? 5. ऑप्शन क्रमांक बी. सोपा आहे. चला पुढचा प्रश्न पहा आता. जर a बरोबर 9 a बरोबर किती आहे? 9 b बरोबर किती आहे? 8 तर 2a वजा 3b अधिक c बरोबर 12 या पदावली c ची किंमत किती? पहिल्यांदा पदावली लिहून घ्या. लई सोपा आहे. 2a वजा 3b अधिक c बरोबर 12. आता 2 जशाला तसं गुणाकाराचं चिन्ह देऊन टाका. a ची किंमत दिलेलीच आहे. किती आहे? 9 आहे. हे लिहिले 9 वजा 3 जशाला तसं गुणिला b ची किंमत दिलेलीच आहे. किती आहे? 8 आहे. हे लिहून टाका. सॉरी 8 लिहून टाका इथं 8. ओके चलो ठीक आहे. लिहिले 8 अधिक c जशाला तसं बरोबर 12. आता बघा 9 दोन्ही 18 वजा 8 त्रिक 24 अधिक c बरोबर 12. आता 24 आणि 18 या दोघांमध्ये आपल्याला काय करावं लागणार रे? बेरीज वजाबाकी आहे ती करून घ्यावं लागेल. आता 24 ला वजाचं चिन्ह आहे अधिक 18 ला चिन्ह नाही म्हणजे अधिकचं आहे. मग आता काय 2 चिन्ह वेगवेगळी आली म्हणजे वजाबाकी होणार. 18 24 मधून 18 गेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढून टाकायची आपल्याला. 24 मधून गेले 18 उरले 6. ठीक आहे 6 अधिक काय आलं? c बरोबर काय आलं? 12. ठीक आहे ओके कळतंय. मग आता काय c जशाला तसे राहणार. हे 12 इकडचे जे अधिकचे 6 आहेत हे इकडे जातील वजामध्ये. काय आलं? वजा 6. ठीक आहे सॉरी वजाचं चिन्ह येईल बरं का इथं.
इथं -6 आहेत हा, 18 नाही, अधिक नाही, -6 आहे तर वजा. मग सी जशाला तसं राहिलं, हे 12, हे जे -6 आहे हे इकडे जाताना +6 होतील आणि मग सी बरोबर 12 आणि 6 18 आपलं उत्तर येईल बाळांनो. काय येईल उत्तर? 18. हे बघा हे 18. चलो ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येतून 5 वजा केले असता उत्तर 20 येते. एका संख्येतून म्हणलं की x, 5 वजा म्हणलं की -5, उत्तर म्हणजे बरोबर किती येतं? 20 येतं. तर हे समीकरणामध्ये कसे लिहाल? झालं आपलं समीकरण तयार झालं बाळांनो. x - 5 = 20. संपला विषय आपला. x - 5 वसा x - 5. आता इथे x च्या जागी a घेतले बरं का. आपण इथे x घेतलं होतं, a घ्या तिथं फक्त. ऑप्शन मध्ये a दिले म्हणून. a - 5 = 20. हे आपलं उत्तर. चलो पुढचा प्रश्न. 3x + 5 = 2x + 17. तर x ची किंमत किती? लय सोपं आहे. 3x + 5 = 2x + 17. तर x ची किंमत किती? आता पहा, 3x जशाला तसं आपण 5 तिकडे हाकलून देऊ, ते 2 इकडे हाकलून देतील, म्हणून हे 2x बरोबर हे अधिकचे 17 जशाला तसे इथं +5 आहेत, ते इकडे जाताना काय होतील बाळांनो? -5 होतील. मग 3x मधून 2x गेले, 3 कोंबड्यातून 1 कोंबडी गेली, एकच कोंबडी उरली म्हणजे x उरला. 17 मधून 5 गेले, 12 उरले. मग x बरोबर किती आलं रे आपलं? 12. कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. तर बाळांनो अशा पद्धतीने ही 25 गुणांची टेस्ट होती आणि ही जर टेस्ट तुम्हाला द्यायची असेल किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने अभ्यास करायचा असेल तर एकदम सोपं करून सांगतो तुम्हाला की तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप तुम्हाला घ्यावं लागेल. प्ले स्टोअरला जा, ATM गुरु एज्युकेशन नावाचा ॲप घ्या. याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण खलसे सर एकदम सोप्या पद्धतीने शिकवतात. त्याचबरोबर मराठी व्याकरण मी स्वतः शिकवतो. फार MPSC पर्यंत सगळं आहे याच्यामध्ये. ते पण फक्त केवढ्यात? 100 रुपयात बाळांनो, काही जास्त महाग नाही. आणि 2026 ची सगळ्याला सगळी बॅच अख्खी रोज 3 तास लाईव्ह येतो मी. 3 तास सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास. किती रुपयाला आहे? फक्त 2400 रुपयाला आहे. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हीच बॅच रेकॉर्डेड म्हणून आहे, ज्याच्यामध्ये मी लाईव्ह येत नाही. रेकॉर्डेड बॅच फ्री आहे. तुम्ही कोणती पण बॅच घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ATM गुरु एज्युकेशन या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ATM गुरु एज्युकेशन नावाचा ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद.